मारुती मंदिर हे भारी केलं हे, मस्त केलं. अच्छा अच्छा, इथं आतमध्ये एंट्री मिळते जायला? आहे ना. आता इथून डेपो किती लांब आहे? थांबा इथे उतरा इथे. हां, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण परत आलो आहोत एका नवीन अशा भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. मी आता आहे रत्नागिरीमध्ये आणि या ठिकाणाचं नाव आहे मारुती मंदिर. ते तुम्हाला मागे दिसते ते मारुती मंदिर आहे. त्याच्या आतमध्ये काही स्मारकं उभारली आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. तर चला जाऊया आतमध्ये. हे बघा, हे मारुती मंदिर आहे. त्याच्या आपण आतमध्ये जाणार आहोत. शिवरायांचं इथे पुतळा तिकडे उभारला आहे. मित्रांनो, या ठिकाणाचं नाव आहे मारुती मंदिर आणि या मंदिराच्या जर आपण आतमध्ये आल्यास प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला इथे आपल्याला किल्ले रायगड याची प्रतिकृती दिसते. आपल्याला किल्ले रायगडाची प्रतिकृती दिसते. हे बघा, किल्ले रायगड. आणि याच्याच पुढे आल्यास आपल्याला किल्ले सुवर्णदुर्ग याची प्रतिकृती दिसते. किल्ले सुवर्णदुर्ग. आणि याच्याच पुढे आलास आपल्याला किल्ले विजयदुर्ग. किल्ले विजयदुर्गाच्या नंतर पुढे आल्यावरती आपल्याला या ठिकाणी दिसतोय किल्ले सिंधुदुर्ग. हे सर्व किल्ले कोकणातील आहेत म्हणून इथे त्यांची प्रतिकृती दिसते आपल्याला. किल्ले सिंधुदुर्ग. इथे आपल्याला मोठ्या हत्तीचे 2 हत्ती दिसतात आपल्याला मोठे. आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक दिसतंय या ठिकाणी. खूप सुंदर इथे दिसतंय, एकच नंबर यार. ये देखो भाई रत्नागिरी, ये देखो रत्नागिरी. उलट दिसतं वाटतं. रत्नागिरी, हमारी रत्नागिरी. आणि या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची जी राजमुद्रा होती ती आपल्याला दिसते. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू शिववंदिता शहासुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. खूपच सुंदर या ठिकाणी. वाव, लाजवाब. इथे आपल्याला शिवराय व त्यांची मावळ्यांची आपल्याला स्मारकं दिसतात.
मित्रांनो, या स्मारकाच्याच बाजूला इथे मारुतीरायांचं आपल्याला मंदिर दिसतंय. हे बघा, हे मारुतीरायांचं मंदिर आहे आणि याच्याच बाजूलाच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांची काही स्मारकं दिसलं आपल्याला. तर मित्रांनो, या ठिकाणाला आपण पूर्णपणे आता एक्सप्लोर केलं आहे. आता आपण बघूया आता डेपोच्या पुढे काही आहे का बघण्यासारखं, तिकडे आपण जाणार आहोत. तर चला जाऊया पुढे. फायनली आपण रत्नागिरी बस स्थानक, बस स्टॉप, डेपो या ठिकाणी आलो आहोत. आणि आता आपण प्लॅनिंग करते की रत्नदुर्ग या किल्ल्यावर जायचं, पण थोडं आपल्याला जायला पण उशीर होईल. त्या कारणाने आता आपल्याला जाता येणार नाही. नेक्स्ट टाईम नक्कीच आपण, आणि आपण जर साधी बाईक पण नाही, स्वतःची बाईक पण नाही आलेली, आपण बसने आलो आहोत. त्यामुळे नेक्स्ट टाईमला जेव्हा येऊ रत्नदुर्ग जाण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता मी खाली जात आहे. खाली बस स्टॉप आहे, मतलब डेपो आहे. डेपो जाऊया आपण. रत्नागिरीचा बाजार आहे. फर्स्ट टाईम या ठिकाणी आलो मी, फर्स्ट टाईम. आता थोडं बोर्ड ऑफिसमध्ये काम होतं, या निमित्ताने मी या ठिकाणी आलो होतो. पण थोडं व्हिडिओ पण करूया म्हणून आता केला व्हिडिओ. ते बीच पण आहे जवळपास कुठेतरी, पण आपल्याला जायला खूप उशीर होईल म्हणून आपण आता जात आहोत. आता आपण घरीच जाऊया डायरेक्ट. आता खाली विचारलं, ते बोलले की चिपळूणला इथून गाड्या जात नाहीत वरून, म्हणजे वरती बस स्टॉप आहे तिथे. चिपळूणचं बस स्टॉप खाली आहे आणि ते जे त्यांच्या सिटी रत्नागिरीतील जे गाव आहेत तिथेच गाव असतात. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मांडवी बीच इथे. आपण काल गॉगरचा गॉगर बीच पाहिला. आता आपण मांडवी बीचकडे आलो आहोत. या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलो आहे. आता पुढे रत्नागिरीचं बस स्थानक आहे आणि याच्या पुढेच हे मांडवी बीच आहे. तर चला बघूया इथे काही आपण व्ह्यूज कॅप्चर करूया. आता थोडंसं दुपारचे 2:30 ते 3 वाजलेत म्हणून आपल्याला जरा ऊन लागतंय. ओ भाई साहब, हे देखो कोकण कोकण कोकण. हे असे जे व्ह्यूज आहेत, इथे आपल्याला कचरा अजिबात दिसेल. आणि आपण जे शहरामध्ये जे बीच पाहतो तिथे आपल्याला भरमसाठ असा कचरा दिसतो, पण इथे आपल्याला एवढा कचरा दिसत नाही. याचं एक वैशिष्ट्य आहे आपल्या कोकणाचं नाही, इथल्या काय म्हणतात त्याला, बीचचं. खतरनाक व्ह्यू पॉईंट आहे. वाह 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 वाह, ये देखो भाई साहब, ये देखो, ये देखो. वाह वाह, खतरनाक खतरनाक खतरनाक. खरं तर रत्नदुर्ग या किल्ल्यावरती जायचं होतं, पण वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला लवकर घरी जायचं आहे. या कारणाने आपण या ठिकाणी मांडवी बीचवरती आलो आहोत. काय यार व्ह्यूज आहे यार, खतरनाक खतरनाक.
तर मित्रांनो, आता आपण इथे जास्त वेळ न घालवता आता आपण घरी जायला निघत आहोत. आपल्याला खूप बराच वेळ झाला. आपल्याला म्हणजे खरं तर रत्नदुर्ग या किल्ल्यावर जायचं होतं, पण आपल्याला काही कारणास्तव जाता आलं नाही. म्हणजे आपल्याला घरी जायला खूप वेळ होईल म्हणून आपल्याला जाता आलं नाही. नेक्स्ट टाईमला आपण नक्कीच जाऊ. ओके, टाटा, बाय बाय. आता हा मी व्हिडिओ इथेच थांबवतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, जय हिंद.